नमस्कार मैत्रिणींनो, सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे. तर मैत्रिणी, आज तुम्हाला 2 मिनिटात रेसिपी दाखवणार आहे. जास्त वेळ खाणार नाही, काही नाही. कवठाची चटणी, ती जबरदस्त तोंडाला चव आणणारी, भरपूर सारी विटॅमिननी भरलेली ही कवठाची चटणी कशा पद्धतीने बनवते पहा. अगदी साधी सोपी आहे, पण खूप चविष्ट, खूप छान लागणारी. इथे माझ्याकडे एक कवठ आहे पहा. हे कवठ आता मी घेणार आहे फोडायला. ते बघा, अशा पद्धतीने फोडणार आहे. असं फोडलं कसं निघते पाहूया आता, पिकलेलं निघते का. तर हे पहा, वा मस्त निघालेलं आहे, पिकलं एकदम. त्याला छान असा रंग पण आला आहे, सुगंध फार सुटला आहे त्याचा, मस्त सुगंध सुटले. आता मी हे काढून घेते आता एका भांड्यामध्ये. पहा, तर छोटंसं कवट आहे माझ्याकडं, जेवढं आहे तेवढंच दाखवते तुम्हाला, पण 2च मिनटात ही रेसिपी होणारी आहे. म्हणून तुम्ही पहा संपूर्ण व्हिडिओ. छोटासा व्हिडिओ आहे, पण अगदी तोंडाला चव आणणारा. खरंच पहा, तुम्ही रेसिपी पाहिलं तरी मन तृप्त होणार, खाल्ल्यासारखे वाटणार. नक्कीच पहा, नसलं तुमच्याकडं ना तरी खाल्ल्यासारखे वाटणार. कधीही करा, बाजारात भेटतातच कवठं आता भरपूर. सीझन चालूच आहे कवठ्याचा, त्याच्यामुळे नक्कीच तुम्हाला भेटलं कुठं तर बनवू, पण अशा पद्धतीने बनवा, खरंच जबरदस्त आहे. तर छान ही विटॅमिनने एवढी भरलेली आहे ना, खूप याच्यात जीवनसत्व आहे, खूप आपल्या शरीराला लागणारा पदार्थ आहे याच्यात. कॅल्शियम म्हणा, काही सगळं काही त्याच्यात आहे, फायबर, कॅल्शियम, सगळं. तर नक्कीच तुम्ही कधीही भेटली तुम्हाला कवठ ना, तर खा. ती एकदा तरी वर्षातनं खायचंच. खूप सोपं आणि साधी आहे चटणी, पण तोंडाला चव आणणारी मात्र आहे. चटणी पाहताच तोंडाला चव येणारा मैत्रिणींनो, नक्कीच पहा तुम्ही. आता हे त्याच्यात ना केसं असतात अशी, ही केसं काढून टाकायची. ती केसं नाही ठेवायची आपल्याला, ती अशी लांबडी त्याच्यात शिरा असतात, त्या शिरा नाही काढून टाकायच्या, आणि आपल्याला हवी तेच घ्यायचं. ते बघा, आता छोटं कवठ होतं माझ्याकडे, पण जेवढी होईन तेवढे दाखवते तुम्हाला. हे सर्व काढून टाकायचं, त्यातल्या बिया ठेवायच्या. बिया आपल्या दाताखाली लागल्यात ना, छान लागतात. बिया ठेवायच्या, फक्त ती सीर असते त्याचे, ते दांडी असतात मध्ये थोड्या केसासारखं, ते काढून टाकायचे त्याचं, ते ठेवायचं नाही मात्र. हे बघा, तर हे झालेलं आहे. आपल्याला एवढा गर निघालेला आहे. तर त्याच्यात आपल्याला घालायचा गूळ. तर मूठभर गूळ घातलेला आहे. अर्धा कवठ आणि अर्धा गूळ म्हटलं तरी चालेल. तर तेवढंच आपल्याकडं आहे, तेवढं घातलं. तर कवठ तुमचं जास्तच कच्चं असलं ना थोडंफार, तर मग आणखीन थोडा गूळ घालायला लागला असं. पण एकदम परफेक्ट आहे ते गूळ, पिकलेलं आहे. आता ह्याला मी मिक्सरच्या जारमध्ये दोन्हींना जरा असं स्किमबरोबर फिरवायचं बंद करायचं, म्हणजे कसं मिक्स होतं आपलं. असं केलं तर मिक्स होणार नाही. मिक्सरमध्ये टाकलं ना, थोडं बंद करायचं, चालू करायचा, बंद. एकदम 5-10 सेकंद पुरेसे आहे आपल्याला. ते बंद करते आणि लावते, बंद करते. हे 2-3 वेळा केलं तरी पुरेसं आहे. झालेलं आहे बघा आपलं. हे बघा, आता काढून घेते. आणि अगदी 2 मिनटं पण लागत नाही ह्या चटणीला व्हायला. आपण जेवायला बसता करू शकता, एवढी सोपी. तर हे घातलं, हे बघा. तर ह्याचं पण काढून टाकते. आपल्याकडं खूप कमी आहे कवठ, त्याच्यामुळे जरा पण वाया घालवायचं नाही आपल्याला. आता इथे मी तेल गरम केले आहे पळीवर. इथे टाकले जिरं, आणि याच्यात मीठ टाकलं नव्हतं आपण ना, थोडंसं मीठ टाकूया आता. मिठाशिवाय चव नाही म्हणतात ना, तसं मीठ टाकायलाच हवे. आणि इथे ना मी 1 चमचा भरून काश्मीरी लाल तिखट टाकणार आहे. तिखट नाही, पण चव भरपूर येणार त्याला. तर मी ही पळीवर तेल बघा एवढं मुद्दाम टाकलेलं आहे का, की त्याच्यात बरोबर एकदम मिक्स होणार ते. तर पहा तुम्ही, तुम्हाला वाटेल तेल जास्त टाकलं, पण नाही मैत्रिणी, एकदम परफेक्ट तेल आहे ते. आणि ते मिक्स होणार बरोबर. असं मिक्स केल्यानंतर रंगही छान येणार त्या चटणीला, आणि खूप छान दिसणार. हे बघा, आता झालेलं आहे मिक्स. राहिले का तेल, आता आणखी थोड्या वेळात तेल कमी होईल, पार कोरडं होईल. तर मी काय करणार, ते आता ते कवटच आहे ना आपलं, त्याचा अर्धा भाग राहिलेला आहे ना, त्याच्यातच चटणी भरून दाखवणार आहे तुम्हाला. पाहत, हा अर्धा भाग आहे ना, त्याच्यातच भरून दाखवणार आहे चटणी आपल्याला. वरून झाकण लावलं तसाच ठेवला तरी चालेल. ते अर्धं झाकण आहे ना, ते वरून लावलं तसंच ठेवलं तरी चालते.
म्हणजे आणखीन मुरणार ती चटणी तिच्यात. मग आता भरते याच्यात. मस्त अगदी तोंडाला पाणी सुटेन आहा चटणी झालेली आहे. पहा ती चटणी. मला पाहताच आत्ताच पाणी सुटले तोंडाला. पहा बरं चटणी. खमंग आणि खूप टेस्ट, खूप विटॅमिनने भरलेली चटणी. नक्कीच पहा मैत्रिणींनो, कधी पण करा. खूप सोपी आहे, खूप छान आहे मात्र. तर मी बशीत ठेवते, जरा तुम्हाला दाखवते. हे बघ किती सुरेख. वाव, रंग पहा, चटणी पहा, काय विचारू नका. मैत्रिणींनो, कशी वाटली चटणी नक्कीच मला कळवा. मैत्रिणींनो, खूप छान चटणी आहे. आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.